इकडे आपली डाळबट्टी तयार झालेली आहे आणि पाहू शकता याचा कलरसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे. आणि एक आपण कुस्करून वरणात घालूयात. यावरती 2 चमचे तूप घालूया. अतिशय सुंदर असा तुपाचा फ्लेवर यामध्ये येतो आणि तयार झालेली आहे. अगदी एक नंबर आपली इकडे डाळ बट्टी तयार झाली. तर करू शकता. राजस्थान स्पेशल अशी आपल्या किचनमध्ये अगदी भरीव पूर्ण अशी खुसखुशीत झालेली बट्टी आणि ती खूप कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आपण केलेली आहे. इकडे आपण सुरुवातही करतोय डाळबट्टी बनवण्यासाठी. तर आता नमस्कार, मी तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत करते. आणि आज आणखीन एका रेसिपीसोबत आलेली आहोत. तर ही रेसिपी आपल्या मैत्रिणीसाठी खूप उपयुक्त ठरेल आणि यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप अतिशय कमी वेळेत होईल अशी डाळबट्टी तयार केलेली आहे. तर ती तुम्हाला सुद्धा करता येईल. तर आपण इकडे गव्हाचं पीठ घेतले 2 वाट्या आणि त्याच्या निम्म्यापट रवा घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्तीचं पीठ लागत असेल तर त्याच्या निम्म्यापट रवा घ्यायचा. रवा अगदी बारीक घेतलेला आहे म्हणजे. आणि जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही याला मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आणि हे दाखवते मी सुद्धा तुम्हाला. अतिशय बारीक असा रवा आहे. तर आपण आता हे गव्हाच्या पिठामध्ये घालूया. त्यानंतर आपण इकडे 2 चमचे तूप घालूया. इकडे हे तूप आपल्या घरचं आहे, एकदम होममेड. त्यासाठी मी थोडंसं वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे बाहेरचं तूप असेल तुम्ही 2च्या ऐवजी 4 वापरू शकता. इकडे आपलं तूपसुद्धा घालून झालेलं आहे. नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आपण चपाती बनवत असताना किंवा पोळी बनवत असताना मीठ वापरतो त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आता आपण इकडे ओवा घालूया. ओवा थोडासा घ्यायचा आहे, अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा अर्धा. हा हातावरती थोडासा क्रश करायचा आणि यामध्ये घालायचा आहे. क्रश केल्यामुळे याचा फ्लेवर पूर्ण पिठामध्ये उतरतो. आता आपण इकडे 2 चमचा तीळ घेतलेले आहेत, तर हे सुद्धा घातलेले आहेत. आणि याचा सुद्धा खूप छान असा स्वाद यामध्ये बट्टीमध्ये खूप तिळाचा स्वाद सुंदर असा येतो. त्यासाठी आपण इकडे तीळ घातलेत अगदी 2 चमचा. तर हे आता मिक्स करूया. पूर्ण एकजीव झालेलं आहे. इकडे आपलं मिक्स करून झालेलं सुद्धा आहे. तर आपण घालूया यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर. ते सुद्धा ऑप्शन आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. या पिठाचा छान असा कलर येतो त्यासाठी अगदी आपण अर्धा टीस्पून इकडे हळदी पावडर घातलेलं आहे. तर हे सुद्धा आता मिक्स करूयात. आपण सुरुवातीला जशा प्रकारे मिक्स केलेलं आहे त्याच प्रकारे आत्तासुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे आपण थोडंसं पाणी घालून हे मिक्स करूयात. आपल्याला छान प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त दाटसर सुद्धा घ्यायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाही. अगदी आपल्याला मीडियम असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये घातलेला रवा अगदी छान असा फुलेल. आणि सुरुवातीला थोडंसं सैल पीठ करून घेतल्यामुळे नंतर हे आपण झाकून ठेवतो. त्यानंतर अगदी आपलं परफेक्टली पीठ बट्टीसाठी तयार होतं. हे पाहू शकताय.
अगदी माझा हात व्यवस्थित आतमध्ये जातोय म्हणजे हे सैल पीठ आहे. तर यावरती झाकण ठेवूयात आपण आणि 10 मिनिटांनी आपण याची बट्टी तयार करूयात. तर आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. आपल्याला इकडे कुकरला डाळ लावायची आहे. तर त्यासाठी आपण इकडे 1 वाटी डाळ घेतलेली आहे. व्यवस्थित याला छान निवडून घेतलेलं आहे. तर आपण आता ही कुकरला लावूयात. इकडे आपण डाळ लावण्यासाठी कुकर घेतलेलं आहे. यामध्ये पाणीसुद्धा घातलेलं आहे. तर इकडे आपण ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. तर ही घालूया. तर इकडे आपली डाळ घालून झाली आहे. तर आपण एक वेळेस याला मिक्स करूयात. या डाळीवरती आपण 1 इंच पाणी ठेवलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही. तर आपण आता पुढे गॅसवरती कुकर ठेवूयात. इकडे आपण गॅस आता ऑन करूयात. इकडे आपल्या कुकरच्या डाळीला छान अशी उकळी आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला इकडे कुकरचं झाकण लावायचं आहे. म्हणजे यावरती पसरणार नाही किंवा ज्यावेळेस कुकरची शिट्टी होईल तर शिट्टीच्या बाहेर पाणी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण इकडे डाळीला एक उकळी येऊ देऊन नंतर आपण याला कुकरचं झाकण लावूया. आणि इकडे आपली डाळीला उकळीसुद्धा आलेली आहे. तर आपण आता झाकण लावूयात. मीडियम गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या काढूयात. इकडे आपल्या छान प्रकारे डाळ शिजलेली आहे. तर खाली उतरवून घेऊयात. पुढे आता आपल्याला इकडे बट्टीचं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आणि पाहू शकता जास्तीचं दाटसर नाही किंवा जास्त असं पातळही तयार झालेलं नाही. अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तर आपण इकडे आता पोळीपाटावरती बट्टीचा आकार देऊयात. तुम्हाला जसा आवडेल तशा प्रकारे देऊ शकता. मी इकडे ब्रेडसारखा आकार देत आहे. चारी बाजूने याला छान असा ब्रेडसारखा आकार दिला म्हणजे आपल्याला बट्टी व्यवस्थित चेक करता येते किंवा कट करता येते. परत आणखीन छान याला वाफसुद्धा बसते. तर इकडे आपली बट्टीला आकार देऊन होत आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण इकडे बट्टी अतिशय भरीव बट्टी केल्यामुळे यामध्ये तेल बिलकुल राहत नाही. खूप कमी तेलामध्ये आपल्याला छान प्रकारे तळता येते. तर इकडे आपली एक बट्टी तयार करून झालेली आहे. तर दुसऱ्यासुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेते. अतिशय आपण ब्रेडसारखा आकार दिलेला आहे. तर इकडे सर्व बट्टी माझ्या तयार करून झालेल्या आहेत आणि शिल्लक थोडंसं पीठ होतं तर मी ती मोठ्या आकाराची बनवलेली आहे. तर आता आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. वाफवण्यासाठी इकडे आपण स्टीमरचा वापर करत आहोत म्हणजे पटकन अशी आपली बट्टी तयार होईल. तर याला तेल किंवा तूप लावून घ्या म्हणजे खालच्या साईडला चिकटणार नाही. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही इडली पात्राचा वापर करू शकता किंवा पातेल्यावरची चाळणी ठेवून ते सुद्धा चालतं. तर इकडे आपण आता हे बट्टीचं मोठ्या आकाराची बट्टी सुरुवातीला ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण इकडे 2 छोट्या ठेवलेल्या आहेत. आता आपण यावरती झाकण ठेवूयात. आपल्या इकडे झाकण ठेवून झालेलं आहे. तर आपल्याला इकडे बट्टी वाफवण्यासाठी 10 मिनिटं द्यावे लागणार आहेत. 10 मिनिटामध्ये अगदी तुमची बट्टी एकदम स्पंजी, छान आणि आपण जसा सुरुवातीला आकार केलेला आहे त्यापेक्षा दुप्पट आकार नक्कीच होईल. तर इकडे आता आपली वाफवूनसुद्धा होत आहे आणि गॅसची फ्लेम आपण फुल ठेवलेली आहे. बट्टी वाफवण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे. तर अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. इकडे आपली बट्टी वाफवून झालेली आहे. तर आता हे झाकण आपण काढूयात.
आपल्याला बाहेरून दिसत आहे की छान अशी फुललेली आहे आपली बट्टी. आता आपल्याला बट्टी चेक करायची आहे. तर कशी? इकडे आपण बत्तीच्या साहाय्यानं करू शकता. यामध्ये बत्ती थोडीशी घालून पाहूयात आणि बत्तीला जर चिकटलेलं नसेल पीठ तर आपली बट्टी व्यवस्थित वाफलेली आहे आणि पाहू शकताय याला बिलकुल चिकटलेलं नाही. म्हणजे आपली बट्टी एकदम छान अशी वाफलेली आहे आणि याचा आकारसुद्धा खूप मोठा झालेला आहे. तर आता हे काढून घेऊयात. पुढची कृती आहे आपल्याला डाळ करायची आहे. डाळीला तडका द्यायचा आहे. तर इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे. यामध्ये तेल घालूया. इकडे आपलं तेल घालायला सुरुवात आहे. त्यानंतर लगेच आपण इकडे जिरा आणि मोहरी घातलेली आहे. इकडे आपण आलं लसूण पेस्ट सुद्धा घालूयात. म्हणजे सुरुवातीला आलं लसूण पेस्ट घातलं म्हणजे छान असं भाजलं जातं. तर इकडे आपलं पेस्ट घालून झालेलं आहे. तर हे आणि त्यानंतर आपण इकडे मीडियम साईजचा कांदा घालूया. लगेच आपण इकडे मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलाय लाल कलरचा, तर तो घालूया. त्यानंतर आपण इकडे कढीपत्ता घालूया. हे आता मिक्स करूयात आणि छान प्रकारे आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या वरणाला सुद्धा किंवा आपल्या डाळीला सुद्धा छान असा तडका बसला जाईल. त्यानंतर आपण इकडे धन पावडर घालूया. अगदी साधं सोपं पद्धतीने आपण डाळ तडका बनवत आहोत. तर इकडे आता आपलं मीठ घालून झालेलं आहे. ते सुद्धा आपण चवीनुसार घातलेलं आहे. त्यानंतर लगेच आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. हे सुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे आपलं पूर्ण साहित्य भाजून झालेलं आहे. त्यानंतर आपण इकडे आता लाल तिखट घालूया आणि लाल तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. कमी जास्त हे चालतं. तर हे आता सर्व मिश्रण मिक्स करूया आणि छान असं आपल्या इकडे साहित्य भाजून झालेलं आहे किंवा तळून झालेलं आहे. आणि यानंतर आपण इकडे डाळ घालूया आणि पाहू शकता इकडे आपली डाळ घालून झालेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली इकडे डाळ तडका तयार झालेला आहे. अगदी आपल्याला जसा हवा तसा जास्तीचा पातळही नाही किंवा जास्त दाटसर किंवा घट्टही बनवलेला नाही. अतिशय छान प्रकारे इकडे आपल्या डाळीला उकळीसुद्धा आलेली आहे. तर आता एक वेळेस हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि नंतर इकडे आपण हे डाळ बाहेर काढून घेऊयात. इकडे आपलं कोथिंबीर घालण्याचं काम चालू आहे. आता हे एक वेळेस मिक्स करूयात. इकडे आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आपण आता इकडे डाळ एका वाटीमध्ये काढून घेऊयात. अगदी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. अतिशय सुंदर अशी आपली डाळ तयार झालेली आहे. जशी आपल्याला बट्टीला लागते त्याच प्रकारे आपण डाळसुद्धा तयार केलेली आहे. आपण बट्टी तेलामध्ये तळतो त्यामुळे वरणावरती किंवा डाळीवरती तेल नसेल तर खूप बेस्ट. तर इकडे आपलं डाळ तयार झालेली आहे. पुढची कृती आहे आपल्याला बट्टी पाहायची आहे आणि पाहू शकता अतिशय स्पंजी आणि भरीव अशी बट्टी आपली फुगलेली आहे. तर आपल्याला ही आता कट करून घ्यायची आहे. कट करत असताना तुम्हाला जसा आकार द्यायचा तसं त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. पण मी इकडे अतिशय मीडियम साईज दिलेला आहे. जास्तीचा बारीकही द्यायचा नाही म्हणजे तेलामध्ये आपली बट्टी विरघळेल. आणि जवळून पाहू शकता अगदी भरीव आणि स्पंजी अशी बट्टी आपली वाफलेली आहे. तर आता सर्व बट्ट्या अशा प्रकारे मी कट करून घेते आणि आता इकडे कट करून सुद्धा झालेलं आहे. तर आपल्याला आता इकडे तळून घ्यायचं आहे. तळण्यासाठी आपण इकडे गॅसवरती कढाई ठेवली आहे. तर यामध्ये तेल घालूया. इकडे मी तेल घातलेलं आहे. जर तुम्हाला तुपामध्ये तळून घ्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
इकडे आपण तेलामध्ये बट्टी सोडत आहोत. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला अगदी खरपूस अशी बट्टी तळून घ्यायची आहे. म्हणजे आतपर्यंत त्याचा खुसखुसपणा जातो. आपल्याला याला थोडंसं डार्क बनवायचं आहे. म्हणजे छान अशी तयार होईल किंवा छान भाजल्याच्या नंतर याचा खूप जास्त स्वादिष्ट होते. तर इकडे आपली तळूनसुद्धा झालेली आहे आणि शिल्लक राहिलेली बट्टीसुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते. एकदम मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे. पाहू शकताय. तर सर्व बट्ट्या तळून झालेल्या आहेत. तर आपण हे तेल निथळून घेतलं आहे आणि काढूनसुद्धा घेतलेली आहे. अतिशय सुंदर अशी आपली बट्टी तयार झालेली आहे. आता आपण शिल्लक राहिलेला सुद्धा अशा प्रकारे घेऊया. आणि इकडे पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली डाळबट्टी तयार झाली आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.